झाले आणि आत्ताची अपडेट जाणून घेण्यासाठी आपण माधव सावरगावे यांच्याकडे जाऊयात। माधव, सध्याचं काय चित्र आहे हिंगोलीमध्ये? मनोज जरांगे पाटील हे हिंगोलीमध्ये दाखल झाले आहेत। हिंगोलीच्या बीचवरच त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। दोन भले मोठे क्रेन लावण्यात आले आहेत आणि मोठ्या संख्येनं मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी थांबलेले आहेत। हिंगोली शहराच्या बाहेरूनच ती रॅली सुरुवात होईल आणि त्यानंतर शहरातल्या जवळपास 2-3 किलोमीटर अंतरावरती रॅली ते प्रवास करणार आहे आणि त्यानंतर एकाच ठिकाणी उभा राहून ते भाषण करणार आहेत। आता सध्याचं चित्र सध्या आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून प्रत्येक तालुक्यातून आलेल्या मराठा बांधवांशी ते प्रॉपर संवाद साधणार आहेत की मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारने आतापर्यंत काय केलं आहे, सरकारला काय करायला हवं आणि आपली एकजूट कशा पद्धतीने असायला हवी या संदर्भात ते बोलणार आहेत। त्या दृष्टीनं इथं हिंगोली शहरातील आणि हिंगोली जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मोठी तयारी केली दिसते। शहरातल्या सुरुवातीपासून ते मध्ये जाईपर्यंत मोठमोठे होर्डिंग्स आहेत, त्याचबरोबर त्यांचे प्रत्येक ठिकाणी कमान आहे ज्या ठिकाणी स्वागत केलं जात आहे, पुष्पवृष्टी केली जाते आणि त्यांचं स्वागत केलं जातंय। कारण 13 जुलैपर्यंत ही रॅली असणार आहे। हिंगोली पासून आज सुरुवात झाल्यानंतर परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव, बीड, जालना आणि संभाजीनगर असा त्यांचा प्रवास असणार आहे आणि त्याची सुरुवात ही हिंगोलीमधून होते आणि ती हिंगोलीमधली सुरुवात ही अभूतपूर्व व्हावी असं हिंगोलीतल्या मराठा समाजाला वाटत असावं आणि त्या दृष्टीने त्याची तयारी केलेली आहे। त्यामुळे आता जवळपास 1 किलोमीटर अंतराचा हा ताफा आहे। मोठ्या संख्येनं वाहनं सुद्धा या ताफ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील यांना अभिवादन करावं, भेटावं आणि त्यांचं स्वागत करावं आणि त्या दृष्टीनं इथं चित्र दिसतं आहे। हिंगोलीच्या प्रवेशद्वारामध्ये दोन्ही बाजूनं क्रेन लावून त्यांचं पुष्पहार घालून स्वागत केल्यानंतर ही रॅली हळूहळू पुढे सरकत जाईल आणि या रॅलीमध्ये मराठा समाजातील लोक सहभागी होतील, मराठा बांधव सहभागी होतील आणि एका ठिकाणी तिथं तो भाषण झाल्यानंतर या रॅलीचा समारोप होईल। साधारण आता जी वेळ झालेली आहे त्या वेळेनुसार जवळपास 5 तास ही रॅली चालेल असा अंदाज हिंगोलीतील हे मराठा बांधव व्यक्त करतायत। कारण मोठ्या संख्येनं जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातले मराठा बांधव इथं आलेत, कारण प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांनी आज दिवस कामं बाजूला ठेवून या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं आणि त्याला प्रतिसाद तसा दिसतो आहे। त्यामुळे एकीकडे पेरणी झाली आहे, पेरणीनंतर आता कुळपणीचे किंवा खुरपणीचे कामं सुरू आहेत आणि अशा स्थितीमध्ये सुद्धा मराठा बांधव मोठ्या संख्येने आले आहेत। विशेष म्हणजे आबालवृद्ध म्हणजे सगळेच जण आहेत, महिलांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे, तरुणांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे आणि त्यामुळे आता या रॅलीला कुठेतरी सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय माधव, जंगी असं स्वागत करण्यात येत आहे। दरम्यान या संदर्भात काही वेळापूर्वी जरांगे पाटलांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। मनोज जरांगे पाटील हे आजपासून 8 दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। आज हिंगोलीमध्ये त्यांची शांतता रॅली सुरू होणार आहे। त्यानंतर परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि संभाजीनगर असा त्यांचा प्रवास असणार आहे। त्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयात, ते सुद्धा आपल्यासोबत आहेत। ही शांतता रॅली अत्यंत महत्त्वाची मराठा आरक्षणासाठी राहणार आहे। जनजागृती रॅली ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण 13 तारखेपर्यंत सरकारने वेळ घेतलेला आहे। आपण 1 महिन्यात त्यांना वेळ दिला आहे, म्हणून सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी घराघरातून मायमावल्यांसह सगळ्यांनी माता मावल्यासह घराच्या बाहेर पडा। जिथं तुमचं ठिकाण असेल, जिथं तुमचं जिल्ह्याची वेळ ठरलेली असेल त्यावेळी त्या जिल्ह्यात ज्या तारखेला आहे त्या तारखेला ताकदीनं बाहेर पडा। आपल्याला आपल्या लेकराला जातीला न्याय द्यायचा। मला संरक्षण दिलं आहे काय, नाही दिलं आहे काय, मी मरायला भेट नाही, भेट असतो तर मागच घरी गेलो असतो, मी भेट नाही आहे। पण हे मात्र छगन भुजबळ डावं घडून आणू शकतो। सरकारनं त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवावं। परत तो अंग झटकून टाकीत असतो, मग हे नाहीत तो त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही। आणि राज्यात जातीवाद पसरत असेल तर फक्त छगन भुजबळ आणि तो रॅलीत लोक पाठवू शकतो, जाणून बुजून छगन भुजबळ गालबोट लावू शकतो, कारण त्याला ते नाद आहे पहिल्यापासून आणि इथून मागे त्यांनी केलं आहे। आणि गृहमंत्री साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना विशेष करून साम टीव्हीच्या माध्यमातून सांगतो, मी इथून मागे केलं आहे त्यांनी, त्याला जबाबदार जर कुठं गालबोट लागलं रॅलीला, छगन भुजबळच त्याचे कार्यकर्ते त्याचे लोक पाठवणार, गालबोट लावणार, याला जबाबदार छगन भुजबळ असणार आहे। आणि तो सरकारमध्ये असल्यामुळं याला सरकारसुद्धा, मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीसुद्धा जबाबदार असतात। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, समृद्धी महामार्ग, हिंगोली।
हिंगोलीची सध्याची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय. काही वेळापूर्वीच जरांगे पाटलांनी साम टीव्हीशी बातचीत केलेली होती. ही रॅली मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही जनजागृती रॅली आहे. सरकारला 13